SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी आणि सर्वात मोठी असलेली गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच नरेंद्र गुंजाळ, उपसरपंच अमोल गुंजाळ आणि सर्व सदस्य हे अत्यंत प्रामाणिकपणे करतायत. ग्रामपंचायतीच्या वतीनं होणारी अनेक विकासकामं आणि जनतेचा मिळणारा त्यांना पाठिंबा हे विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे ते सतत अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. उच्च न्यायालयानं असं कोणतेही आदेश दिलेले नसतानाही विरोधक राजकीय हेतू ठेवून पत्रबाजी आणि बातम्या प्रसारित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, असं सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी म्हटलंय. गुंजाळवाडीमधील मतदारांनी मोठ्या मताधिक्यानं मला निवडून दिलंय. जनतेच्या विश्वासाच्या पाठबळावरच आपण सातत्यानं पारदर्शकपणे विकास कामं करतोय. ही विकास कामं विरोधकांना सहन होत नाहीयेत आणि म्हणूनच त्यांनी मला थांबवण्यासाठी विविध षडयंत्र रचलेत. गुंजाळवाडीमधील जनतेचा मला पूर्ण पाठिंबा आहे, असंही सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी म्हटलंय. आणि त्यांच्या पाठिंब्यावरच यापुढेही मला मोठी विकास कामं करायची आहेत, असा आशावादही सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे. व्हॉट्सअप, त्याप्रमाणे फेसबुक, त्याप्रमाणे विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून काही बातम्या सर्वांपर्यंत आल्या, त्याबद्दल मी करतो. बातमीमध्ये गुंजावडीचे सरपंच अमोल नरेंद्र गुंजाळ यांचं पद धोक्यात येण्याची शक्यता, त्याचप्रमाणे चौकशीचे आदेश, त्याचप्रमाणे नोकरीची माहिती लपवून ठेवल्याचा धक्का, अशा प्रकारच्या बातम्या काल दिवसभर मीडियावरती आपण सर्व ऐकलेलं आहे. याबद्दल मी काही माहिती देऊ इच्छितोय. मी 10 वर्षापासून गुंजावडी या अतिशय गावातली, तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच आणि लोकनियुक्त सरपंच म्हणून माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसाहेब, त्याप्रमाणे आमदार सत्यजितदादा तांबे, त्याप्रमाणे नवनाथ वारगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंजावडी गावामध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने मायबाप जनतेच्या आशीर्वादातून अत्यंत प्रामाणिकपणे मार्गदर्शन काम करत आहे. सन 2023 मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये 80% मताधिक्याने मायबाप जनतेने मला निवडून दिलं आणि काम करण्याची, सेवा करण्याची संधी दिली. तेव्हापासून सन 2024ला निवडून आल्याच्या नंतर विरोधी माझा समोरचा जो विरोधी उमेदवार आणि त्याला 1-2 विरोधक जोडीदार झाले, त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच निवाडा दाखल केला. त्या सरपंच निवाडा दाखल 2024ला केल्याच्या नंतर वर्षभर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तारखा चालली. त्याचप्रमाणे सन 2025 रोजी, जानेवारी 2025 रोजी सदरचा जो जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जो सरपंच दाखल केला, तो जिल्हाधिकारी महोदय तो अर्ज निकाली काढला. या अर्जामध्ये संस्थेची परमिशन जोडली नाही. मी या ठिकाणी सर्व्हिस करतो, या संस्थेची परमिशन जोडली नाही किंवा नोकरीला असल्यास निवडणूक लढवता येत नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण, सभागृह, गुंजावडी गावामध्ये सभागृह बांधलेला आहे. या सभागृहात भ्रष्टाचार, असे 4-5 मुद्दे त्या सदर केसमध्ये त्यांनी दाखल केले होते. सदर केसचा जिल्हाधिकारी महोदय यांनी अतिशय निर्दोष मनाने माझ्या बाजूने निकाल दिला. या निकालावरती समोरचे न थांबता विभागीय आयुक्त नाशिक येथे त्यांनी अपील केली व अपील केल्याच्या नंतर तिथे 4 महिने केस झाली. माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांनी सदर निकालावरती अंशतः मंजूर दिली. त्याचप्रमाणे समोरच्यांनी औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी धाव घेतली. आम्ही पण
साहेब असतील, त्याप्रमाणे सोनटवडे साहेब माझ्या वतीनं त्यांनी काम बघितलं. आम्ही पण औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी गेलो. तर या सर्व मुद्द्यांचा माननीय हायकोर्ट यांनी 14 जानेवारी 2026 रोजी जबरदस्त सर्व युक्तिवाद झाला. सदर युक्तिवाद होत असताना केसचा जो निकाल आहे परवा दिवशी बाहेर पडला आणि ते सर्व जनतेला दिशाभूल करणारे अत्यंत राजकारणातून प्रेरित होणारे मुद्दे या समोरचे कुठल्याही प्रकारचा तथ्य नसताना काल दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तर मी गुंजावडे गाव अत्यंत मोठं गाव आहे आणि आपल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला इथे निवडून सरपंच म्हणून आणि आमची ग्रामपंचायतची टीम पण उपसरपंच असेल, सर्व सन्मानित सदस्य असतील, अत्यंत प्रामाणिकपणाने आणि अत्यंत पारदर्शीपणाने हे कर्तव्य म्हणून आम्ही काम करतोय. मला या ठिकाणी बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न या विरोधकांकडनं होतोय. माननीय औरंगाबाद हायकोर्ट यांनी फक्त जे सार्वजनिक ठिकाणी जे यांनी असल्याचं असं म्हणणं आहे, सार्वजनिक ठिकाणी आहे. माझी वडिलोपार्जित मिळकत आहे, आमच्या वडिलोपार्जित मिळकत आहे 160 सर्वे क्रमांक 160, 162 ही मिळकतीची यादी पण जिल्हाधिकारी महोदय यांनी मोजण्याचे आदेश दिले होते. निकाल पण माझ्याशी सांगितल्याप्रमाणे माझ्या बाजूने दिला आहे. औरंगाबाद हायकोर्टने यांनी सांगितलेलं आहे की 160, 162 या मिळकतीची पुन्हा फेरमोजणी करावी असे आदेश माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिलेले आहेत. सदरची जी मिळकती आहे आमची वडिलोपार्जित आहे. ती मिळकत आता जरी बघितलं तरी ती मोकळे आहे. कुठल्या प्रकारचं त्याच्यावरती अतिक्रमण नाही किंवा घाबरण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. अत्यंत प्रामाणिकपणे सदैव आशीर्वादाने मी आणि आमची टीम या ठिकाणी काम करतोय. समोरच्यांना फक्त विरोधाला विरोध आणि फक्त विरोध करायचा आणि देखत नाही किंवा हे सामाजिक गुंजावडी गावात सामाजिक धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात अत्यंत मोठ्या प्रमाणात चालू असतात. हे त्यांना बघवत नाही. गुंजावडी गावातील रस्ते असेल, पाणी असेल, त्याप्रमाणे कचरा व्यवस्थापन असेल, अत्यंत चांगल्या प्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. हे समोरच्यांना देखत नाही. कुठल्याही प्रकारचं विकासात्मक कामात मदत नाही. फक्त 10 दिवस झाले, महिना झाला ज्ञानदीप दिलं या ठिकाणी माहितीचा अधिकार किंवा गुंजावडी ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार त्यांचं असंच चालू असतंय. तरी ग्रामपंचायतचा जो झालेला पराभव त्यांचा पत्नी पडलेला नाही, त्यांना तो पराभव पचवता येत नाही. म्हणून अशा प्रकारची ती उलटसुलट कायम त्रास देण्याचं काम करतायत. तरी मी या नियोजनातून जनतेला सांगतोय की सरपंच पदाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. फक्त माननीय जिल्हाधिकारी यांना जे 160, 162 ही जी मिळकत आहे ती आमची वडिलोपार्जित आहे ती मोजण्याचे आदेश दिलेला आहे आणि ते पण हायकोर्टच्या अधीन राहून दिलेलं आहे. घाबरण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असं मी गुंजावडे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच म्हणून आपल्याला आव्हान करतोय. आपले सातत्याने मायबाप जनतेचे आशीर्वाद पाठीचे आहे आणि आपल्याला पुढील काळासाठी पण या ठिकाणी अत्यंत विकासात्मक कामं करायची आहेत. सर्वांनी या नियोजनाकडे लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे. लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.